मुंबईच्या फॉर्मवर रोल केलं सुरू. चालू आहे. मुंबईच्या फॉर्मवर सगळ्यांनाच डाऊट होता, पण Yes. काल मुंबईने करून दाखवलंय, काल मुंबईने जिंकून दाखवलं. खरं आहे. सो काल एल क्लासिकोचं जे काय सगळं बनलं होतं माहोल होता, सो असं मला तर सगळं मजा आली भाई मॅच चुटकीत संपवलं. Yes, yes, मुंबई yes. जिंकली काल. मुंबई जिंकली आहे, Yes. पण ती संजू सॅमसन बरोबर जिंकली. 3 रन्सने जिंकली मुंबई, 3 रन्सने. पण तू मुंबईला सपोर्ट करतो आणि तू असं सगळं इंट्रो देतोस व्हिडिओ, तुला बरं वाटतं काय सगळं? मी पॉझिटिव्ह कडे बघतोय. माझं म्हणणंच नाही की मुंबई हरली. बाकी सगळे सॅमसंगने 54 बॉल मध्ये 101 केले, मुंबईने 114 बॉल मध्ये 119 केले, हे म्हणणंच नाही माझं. मुंबईच्या 10 विकेट्स गेल्या, तो एकटा आपल्याकडनं आउट झाला नाही, ते माझं म्हणणंच नाही. मी पॉझिटिव्ह बघतो की मुंबई जिंकली सॅमसंग सोबत. सो मुंबई धीरे धीरे हळूहळू मुंबई काय म्हणतो ना त्यांचा गेम तसं होईल. आता सॅमसन बरोबर जिंकले, मग उद्या गायकवाड आणि सॅमसन बरोबर, मग गायकवाड सॅमसन आणि सरफराज खान, असं सगळं रोज चेन्नईने खेळणार ना. उद्या कदाचित आरसीबी असेल, कोहली सोबत जिंकेल, असं सगळं मुंबई यावर्षी तुला काय वाटत नाही की ट्रॉफी जिंकेल मुंबई ना, फक्त प्लेयर्स? मला वाटतं की मुंबईच्या फॅन्सना ट्रॉफीच्या खाली काही दिसतच नाही माझ्या मते. सो जर ट्रॉफी नाही तर काहीच, ट्रॉफी खाली अंधार. सो ट्रॉफी नाही तर काहीच नाही माझ्या मते, असं असतं मुंबईच्या फॅन्सचं. सो मी पण त्यापैकीच एक आहे, पण मला वाटतं की गेल्या काही वर्षात मला असं वाटतं मुंबईने असे रंग दाखवले की आता मला असं वाटतं की यार पण टेबल मध्ये 1 नंबरला तर मुंबई आहे. काल मी बघितलं कुठनं फेअर प्ले अवॉर्डच्या. मुंबई फेअर प्ले वगैरे पण करतो. सध्या इंजर्ड म्हणून मुंबईला मिळतं. मुंबई 1 नंबरला, चेन्नई 2 नंबरला. पण काय फेअर प्ले मुंबईने अशी कोणती मुवमेंट केली फेअर प्ले वाली? काय माहिती, हार्दिक पांड्याला कॅप्टन्सीवर कंटिन्यू ठेवलं ते असेल फेअर प्ले. दाखवतात अनफेअर प्ले ऍक्च्युली, हा खूप मोठा बऱ्याच प्लेअर सोबत. पण येऊया कालच्या मॅचवर आपण फ्रॉम बोलत होतो, असं सुरुवातीला संजूने खूप मारलंय. खरं, सुरुवातीला संजूने मारलंय आणि संजूनेच मारलाय फक्त. खरं, बाकी त्यांचे कॅमिओ झाले छोटे छोटे, 22 रन्स, 20 रन, 23 रन्स. ब्रेविसचा आला, गायकवाडचा आला, अजून कोण होतं खाली, तो कोण, कार्तिक शर्मा केला, ओव्हरटर्न केला. कार्तिक शर्मा नाही का, 19 बॉल 18 मारून गेला, पण त्याने 2 6 चांगले मारले होते सेंटनरला. ओव्हरटर्न 7 बॉल 15 मारून गेला, त्यात पण त्याने 1-6 2-4 मारले. ओव्हरटर्न चांगली खेळ, ओव्हरटर्न सगळंच करतोय चेन्नईसाठी, किपिंग सोडून. राडे पण करतो, किपिंग तिला एक वर्ष भांडला पण, त्यांचा एक राडा झाला. त्याने फिल्डिंग पण पाठीमागे चांगली केली, थर्ड मॅन आय गेस. पण मुंबईसाठी कोणीच काही करत नाही. आणि काल तेच झालं आम्ही पण काही करत नाही, बिझी असतील सध्या. तर काल संजू सॅमसन एका हाती खेळला आणि त्याच्या अराउंड छोट्या इनिंग्स आल्या, इव्हन सरफराजची इनिंग आली. पण अदरवाईज काय वाटतं, बॉलिंग वगैरे मुंबईची कशी वाटली, काय वाटलं? नाही रे, हार्दिक पांड्याने का पहिल्या 4 ओव्हरमध्ये त्याला ओव्हर टाकायचे फिल्डिंग रेस्ट्रिक्शन असताना मला कळत नाही. म्हणजे तो माहित नाही मला, आतापर्यंत मी जेवढं नोटीस केलं हार्दिक पांड्याला, तो दुसऱ्यांच्या कॅप्टनशिप खाली जास्त चांगला खेळतो, चांगली बॉलिंग करतो. त्याने गुजरात मधनं असताना बॉलिंग चांगली केली माझ्या मते. पण मला वाटतं की त्याचं नेहमी ना ते एक ओव्हर कॅल्क्युलेशन चुकतो. मला त्याने वर्ण बॉलिंग प्रॉब्लेमच नाही, कारण मुंबईकडे वर्ण बॉलिंग मारले, लास्ट मॅचला पण मारलेले. सो ते जे काय ते तर ठीक आहे माझ्या मते. पण माझं म्हणणं काय की काल त्याला 2 ओव्हर 38 मारले, त्याला क्रिश भगतला इंट्रोड्यूस करायचं होतं. एक तर त्याला ते 10च्या आधी करायचं होतं, त्याने केलं, त्याला 16 का 17 ओव्हर इंट्रोड्यूस केलं. त्यानंतर त्याने कळलं पहिल्या ओव्हरला मार खाल्लाय, सो शेवटच्या टाकणं, त्याला ती जबाबदारीच घ्यायची नव्हती. त्याला ते 50 वर रन जाऊच द्यायचे नव्हते, त्याला 2 ओव्हर 38 वर थांबायचं होतं. किंवा त्याचा ते पण असेल की जरा कॉन्फिडन्स देऊया आपल्या नवीन पोराला. कसा कॉन्फिडन्स देणार शेवटच्या ओव्हरला त्याला तू? तरी त्याने ती चांगली ओव्हर टाकली, जरी त्याने 2-6-1-4 खाल्ला, तरी त्याने बाकीचे 3 बॉल कडक टाकले. त्याने एक मधला बॉल पहिला त्याला तिसरा बॉल चांगला टाकला, पहिला बॉल त्याला 6 पडला, दुसरा बॉल त्याने आउटसाइड ऑफ टाकला वाईड जे येते, त्याच्यानंतर अजून एक त्याने यॉर्कर ट्राय केला, तो पण बॉल चांगला. त्यानंतर मग त्याला 1-6 शेवटी एक 4 पडला. सो त्याने ओव्हरऑल जर तू बघायला गेला तर शेवटची ओव्हर चांगली टाकलेली त्याने. आणि समोर संजूच्या फॉर्म मध्ये, त्यामध्ये तू एवढ्या यंग बॉलरला जर बॉलिंग केलं, तुला 18-12 रन हे आणि संजू सॅमसन प्रॉपर खडे मारणारा प्लेअर. पहिला कसा मारला त्याने पूल शेवटच्या वेळेला, तो इव्हन त्याने शेवटचा पण पूलच मारला. आणि हे एक होतं, मग तुला हार्दिक पांड्याची बॉलिंग काढलं नाही, त्याने वर टाकलीच नाही माझ्यावर. नाही, तो चांगला बॉलर आहे, पण पहिल्या 4 ओव्हर मध्ये किंवा 5-6 ओव्हर मध्ये नाही वाटत की त्याने टाकली पाहिजे. मला मुंबईकडे बॉलर नाही दुसरा. मुंबईकडे एक तर बुमराला तुम्ही द्या, पहिली ओव्हर त्याला दिली, पहिल्या 2 ओव्हर त्याला द्या, राईट. त्याच्यानंतर तुम्ही सँटनरला आणू शकता शेवटच्या 2 ओव्हरसाठी पॉवर प्लेच्या. आणि मग गगनफरने पण काल चांगली बॉलिंग टाकली पॉवर प्ले. सो तुझ्याकडे ऑप्शन्स आहेत, तुला गरज नाही प्रत्येक मॅचला येऊन मार खायची.
मला वाटतं की हार्दिक पांड्या थोडी जर पिच वरती हेल्प असेल ना तर हार्दिक अश्विनी कुमारला ट्राय करून अश्विनी कुमार ऍक्च्युली अश्विनी कुमार आणि अश्विनी कुमार बद्दल आपण मागे एकदा बोललो होतो, त्याला खेळला काही भगवान तो नाही. आणि हा इव्हन लास्ट इयरच्या आयपीएल पण अश्विनी कुमार खूप चांगली बॉलिंग केली होती. तो त्याला पॉवर प्ले मध्ये एकदा युज करून बघायला पाहिजे. बुमरा बरोबर त्याचा पेअर कसं चालतंय. बरोबर. त्याने हार्दिक पांड्याने थोडी बॅक एंडला बॉलिंग केली, समज 10व्या ओव्हर नंतर किंवा 14व्या ओव्हर नंतर 14व्या ओव्हरच्या आसपास हार्दिक पांड्या आला तर ते थोडं कॉम्बिनेशन करून बघायला हवं. तर काहीच वर्क करत नाही. आता किती 5वी मॅच हरलो आपण. बरोबर. 7 पैकी 5 हरलो, 2 जिंकलो. सो आय गेस इट्स टाइम नाव की थोडं कॉम्बिनेशन चेंज करून बघायला हवं. पण मला असं वाटतं बॉलिंग लाईनअपचं म्हणतो मी, बॉलिंग चेंज कॉम्बिनेशन टीमचं नाही. पण हार्दिक पांड्या असं मला वाटतं ना की काल पण त्याचा नो बॉल नसता पडला पहिल्याच ओव्हरला तर त्याच्यावर होती 10-12 रन आले असते, पण एवढी वाईट नसती पडली. मला असं वाटतं की त्या 6 मध्ये त्याने एक ओव्हर टाकणं भागच आहे. कारण मग हार्दिक पांड्यावरती तू मिडल ओव्हरचा अख्खा ट्रस्ट नाही करू शकत. उलट मिडल ओव्हरचा तुला, कारण मिडल ओव्हर्सला बॅट्समन कसे असतात की क्लिअर करणार ग्राउंड आणि त्याला क्लिअर करतीलच ग्राउंड असं मला वाटतं. कधी कधी वरनं कसं असतं की अटलिस्ट तुला एक असतं की थोडे टेंटेटिव्ह असतात बॅट्समन, इनिंग स्टार्ट होते, बॉल थोडा, सो त्यात मला हार्दिक पांड्याची निघून जाते. पण मग ते आता नाही वर्क होतं ना, तेच तुला म्हणतोय. जरी तो चांगला बॉलर असेल किंवा जरी काही असेल पण ते आता वर्क नाही. सो अश्विनी कुमार आणि बुमराला ट्राय करू शकतो पहिल्या 4 ओव्हरसाठी. बरोबर. माहिती नाही बुमराचं त्याचं ते कॅल्क्युलेशन असेल की बॅकएंडला बुमरा नाही. आता त्याला कळलं बुमराला पहिली ओव्हर काल पण दिली होती, मागच्या वेळेला पण दिली होती. काल पण त्याने 6 रन दिले पहिल्या ओव्हरला. बरोबर. अश्विनी कुमारचं ऍक्च्युली मला ठीक आहे वाटतं, मी त्याला ट्राय करू शकतो आपण पॉवर प्ले मध्ये. कारण काल त्याने चांगली डिसेंट बॉलिंग केली. 4 ओव्हर 37 रन देऊन इव्हन त्याने 3 ओव्हरला 21 का 22 दिले होते फक्त. त्याच्या शेवटच्या ओव्हरला 15 रन. एक ओव्हर तुझी जाऊच शकते हे. त्यात समोर सॅमसन मारत पण होता खूप, आणि ऍक्च्युली ओव्हरटर्न जास्ती मारला सॅमसनपेक्षा. बरोबर. पण नाही ना, थोडी कॅप्टनशिप आणि बाकीच्या गोष्टी पण इम्पॅक्ट करतात असं वाटतं की सूर्याचा फॉर्म मध्ये नसणं, मग बुमराच्या विकेट्स पण येत नव्हत्या आतापर्यंत. बरोबर. कालच्या मॅचला बुमराने 1च विकेट घेतली. कालच्या मॅचला चांगली बॉलिंग टाकली बुमराने. 4 ओव्हर बॉलिंग तर ठीकच बरीच केली. इट्स जस्ट की विकेट नव्हत्या. बरोबर. त्याचं फ्रस्ट्रेशन पण दिसत होतं. आरसीबीच्या मॅच मध्ये केवढं फ्रस्ट्रेशन दिसत होतं. बरोबर. त्याने ते मार्क वगैरे फेकलं जायला. सो त्या गोष्टीवरचं पण नाही कळतं की सँटनर ऍक्च्युली जसा हवा तेवढा हेल्पफुल आपल्यासाठी होत नाही. कारण अखिल हुसेन खूप चांगली बॉलिंग करतो, तिथे सँटनर तर खरीच करायला लागेल असं मला वाटतं. मला वाटतं सँटनरकडे तसं बघितलं जात नाहीये की विकेट टेकर वगैरे, विकेट टेकर, आणि त्याला ते अटॅकिंग बॉलिंग करायला मिळत नाही असं मला वाटतं बघून तरी. अच्छा. व्हेरिएशन आणि सगळं. आणि सँटनरला तर मग बऱ्यापैकी 4 ओव्हर 44 रन त्याने दिली, तरी 1 विकेट त्याने काढली होती. पण मला वाटतं की सँटनर अजून ज्या त्याची जी रेप्युटेशन आहे त्याला अजून तेवढा तो खरा मॅच. आणि इव्हन बॅटिंग मध्ये पण तो इंजरच झाला कॅच पकडताना. ठीकच आहे. अरे पण ती कॅच खूप चांगली पकडली बुमराची. एकुलती 1 विकेट जी खांदा आपटला त्याचा प्रॉपर. पण माहित नाही माहोल मला एवढा पॉझिटिव्ह नाही वाटत मुंबईच्या सेटअपचा यावर्षी. त्यात शार्दुल ठाकूर पण बाहेर आहे, दीपक चहर पण बाहेर आहे, जे ठीक आहे त्यांनी एवढं ग्रेट परफॉर्म नाही केलं या सीझनला. त्यात बोल्ट पण बाहेर आहे. शार्दुल जर तू बाहेर आहेस तर तू पॉडकास्ट तिथे सांग तुला का बाहेर काढलं. खरोखर नाही हे कट करा. हा चल, सीएसकेच्या बॅटिंग बद्दल पण बोलूया यार. सीएसकेने संजू सॅमसन एक हाती खेळला, 54 बॉल 101 रन मारून गेलाय तो. ऋतुराज गायकवाड चांगला खेळत होता, 7 बॉल 18 वगैरे खेळत होता तो. पण त्यानंतर थोडे डॉट आले त्याचे आणि मग 14 बॉल 22 करून तावडला. सो स्टार्ट तर दिलेला कडक स्टार्ट दिला. आणि नंतर सरफराज खानने येऊन पण दुसऱ्याच बॉलला मारला 1 ओव्हर द टॉप, कडक मारले. मला काल त्यांच्या बॅटिंगचं काय म्हणतो, त्यांच्या बॅटिंगची एक स्टाईल मला वाटली काल की सॅमसन अख्खी खेळला, जी थोडी जुनी T20 स्टाईल होती. सॅमसन अख्खी इनिंग खेळला आणि त्याच्या भोवती जे कोणी होते मारून आउट होऊन जात होते, एक्सेप्ट कार्तिक शर्मा. बाकी सगळ्यांनी येऊन एक 10 बॉल 20, 11 बॉल 23 असे रन्स मारून सो कधी गेला. जेव्हा सरफराज आउट झाला तेव्हा 5 ओव्हरला 72 होते त्यांचे. बरोबर. आणि सॅमसन समोर ऑलमोस्ट 10 बॉल 16 ओव्हर वगैरे खेळत होता. सो त्यांनी ती इनिंग खूप चांगली पेस केली, एक्स्पेशली सॅमसनने. पण सॅमसनचं काय बदललं असं वाटतं अचानक तो जो काय फॉर्म मध्ये आलाय? मला वाटतं की एक असा दिवस येतो माणसाच्या आयुष्यात ज्यात त्याला अचानक कळतं, त्याला असं उमगतं म्हणतो ना, तसं झालंय मला वाटतं. कळलंय आपल्या येऊन गेला असेल तरी आपल्याला कळणार नाही. आपल्याला दिवसच नाही उमगला की आपल्याला उमगलो होतं. तर सॅमसन उमगलं होतं, उमजलं होतं. जॅपनीज असतो. तर सॅमसनचं तेच झालं मला वाटतं की तू इग्नोर केलं. मी खूप असं फ्रस्ट्रेटेड आहे कालच्या मॅच मध्ये. मला असं झालं की यार ज्या चेन्नईला आपल्या पायदळी तुडवलंय की काही 21-14 आपला रेशो होता, ती चेन्नई आता आपल्या बरोबर 21. आयपीएलच्या सुरुवातीला चेन्नईने आपल्याला कधीच सुरुवातीला इक्वल होतं. हे 2011-13 नंतर चालू झालं. इक्वल होतं, 2012 पर्यंत इक्वल होतं. मी सांगतो तुला
ते कसं आहे ना, तुझ्या डोळ्यावरती प्रेमाची पट्टी असते मित्र. तुला दरवेळी मला हे सगळं सांगून समजावं लागतं की नाही नाही, मी तुला सीझन बाय सीझन सांगतोय का. पण गेल्या 2008ला 2008ला पहिल्या IPL ला चेन्नई पहिली मॅच जिंकली, दुसरी मॅच मुंबई जिंकली, जयसूर्याने मारला. सेकंड सीझन मुंबई पहिली जिंकली, चेन्नई दुसरी जिंकली. थर्ड IPL ला एक मुंबई जिंकली, एक चेन्नई जिंकली आणि चेन्नई फायनल जिंकली. सो तिकडे चेन्नईकडे झालं. फोर्थ IPL सीझनला मुंबई एक जिंकली, चेन्नई एक जिंकली. सो चेन्नईकडे यायचं होतं. 12च्या IPL ला पुन्हा तुझे काही ज्ञान पाजत नाही. मुद्दा हा आहे की चेन्नई कधीच मुंबईच्या लेवलची नव्हती. ते एका पॉईंटला इक्वल होते, एका पॉईंटला भाई 21-14 2023 पर्यंत 21-14 स्टार्ट होता. वर्षातला स्टार्ट बघ ना. पण तू काय बोललास आधी मुंबईला तुडवलं असं तू काय बोललास, तुला माहित नाही. आता तर म्हणतोय जेव्हा पांड्या कॅप्टन झाला मुंबईची वाटच लागली आहे या सगळ्या बाबतीत. 21-14 हा स्टार्ट होता. मुंबई वन साइड चेन्नईला मारायची आणि फायनल्स मध्ये तर तुला माहितीच आहे तुमचं काय व्हायचं मित्र. तुमचं ऑब्व्हियसली तुला तर मी मुंबईकर मानत पण नाही. मी दोन्ही टीमला सपोर्ट करतो. आय सपोर्ट चेन्नई अँड मुंबई बोथ. पण मग एकत्र असतील तर मग मी दोन्ही असेल तर मी चेन्नईला प्रिफर करेन. ठीक आहे का बोल ना आता. शक्य आहे, चुकीचंच आहे मला वाटतं. काय चुकीचं काय? मुंबईच्या एक लेवलची नाही चेन्नई, मुंबईच्या लेवलची कुठली टीमच नाही IPL मध्ये. पहिली गोष्ट चेन्नई तर त्याहून नाही, हे आंधळ प्रेम आहे. चेन्नई तर त्याहून नाही, आंधळ प्रेम आहे. आणि हा मला बोलतो की पण माझं म्हणणं सिंपल आहे, तू ज्या ठिकाणी राहतोस तू त्या टीमला सपोर्ट करतो आणि तू क्रिकेटिंग बेसिसवरती पण चेन्नई मुंबईपेक्षा बेटर कसं बोलू शकतो? काय सपोर्ट करतोस की मी सपोर्ट नाही करत असं बोल नाहीच केलं पाहिजे. पण मुंबई चेन्नईच्या मध्ये पण मुंबईला सपोर्ट केला पाहिजे, संपला विषय. एका वेळी माणूस दोन माणसांना प्रेम करू शकतो. तुझ्या डेटिंग लाईफ बद्दल नाही विचारलं मी, पूर्ण काय केलं विचारलं. हा तर शिवम माझा सॅमसंग मला जॅपनीज जोक मारतो, लॉस्ट होतो. बोल सॅमसंग. अच्छा हो जॅपनीज होता. नाही शिवम दुबे काल ठीकठाक खेळून गेला. आणि शिवम दुबेला कडक मार काढला गझनफरने. अल्ला गझनफर त्याची बॉलिंग काय आला गझनफर आला गझनफर अफगाणिस्तानी. ओके ओके. नेक्स्ट राशिद खान. पण तुला त्याची बॉलिंग कशी बॉलिंग काय वाटली तुला? काय तो कॅरम बॉलर आहे माहित ना, मला अजून कळलीच ना त्याची बॉलिंग तो नक्की कोण आहे. ऍक्शन खूप वियर्ड आणि पिक करणं पण कठीण आहे त्याला. म्हणजे त्या ह्याच्याच काय लिहून येतो लेग स्पिनर लिहून लेग ब्रेक कॅरम बॉलर लेग ब्रेकच. कॅरम बॉल युजली ऑफ स्पिनर टाकतात ना, मग ऑफ स्पिनर दर्शन कॅरम बॉल युजली ऑफ स्पिनरचा बॉलर स्टॉक बॉल असू शकतो. पण मला वाटतं तो मेंडिस सारखा कॅरम बॉलर. हा नाही मेंडिस करी भाई 6 बॉल 6 वेगवेगळ्या लेग स्पिन पण होता ऍक्च्युअली. लेग स्पिन होता, ऑफ स्पिन होता, सगळं टाकायचं. बोली पण टाकायचं मध्येच की असं आपल्या वरुण चक्रवर्तीकडे कधी येणार काय माहिती. असं चांगला केला मागच्या मध्ये. हा चांगला केला. तर शिवम दुबे ठीकठाक खेळून गेला. 8 बॉल 5 मारले त्याने. त्यानंतर ब्रेविसने एक चांगली इनिंग खेळली. 11 बॉल 21 खेळून गेला. ब्रेविस बद्दल काय वाटतं? तो जे त्याच्याकडून एक्सपेक्ट, तो चांगला खेळतो नो डाऊट, पण जे एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट जे काही बोललं जातं त्याच्या बाबतीत ते अजूनपर्यंत IPL मध्ये बॅटिंग ऑर्डरच तो नाहीये. मला वाटतं की तो 1 डाऊन 2 डाऊन येतो. तो कधी आला 1 डाऊन सरफराज आला, 2 डाऊन दुबे आला, 3 डाऊन तो आला. सो त्यासाठी खूप लेट. दुबेच्या आधी त्याला पाठवायला पाहिजे. आणि तो ज्या पॉईंटला तो तिकडनं मारूनच खेळायचं, तुझी विकेट जाऊच शकते. आणि ऑलरेडी समोर सॅमसंग चांगला खेळतोय, सो तू तुझी विकेट प्रोटेक्ट करायला जाणार नाही, तू मारायला. बरोबर. पण मला वाटतं की त्याला दुबेच्या वरच पाठवायला पाहिजे. तो दुबेच्या स्ट्राईक रेटने खेळूच शकतो. बरोबर. अँकर पण करू शकतो. दुबे तुझं अँकर नाही करू शकतो. बरोबर. दुबेला सो तुला 4 डाऊन 5 डाऊनच पाठवायचं. बरोबर. पण ऍक्च्युअली हे तुला ब्रेविसचा पण प्रॉब्लेम आहे. तरी कुठल्या तरी सिरीजला आपण बोलत होतो, कोणतरी बोललो होतो, रोहित शर्मा का कोणतरी बोललो होतो, या तो हे मारेगा या तो इधर उधर रोटेट नाही कर पाएगा. कधीतरी झालं होतं मला आठवलं मला, पण खूप ब्लर आठवलं. पण तो करू शकतो असं मला वाटतं. त्याकडे जी टेक्निक तो आहे थोडी, त्याच्याकडे तो चांगला बॅट्समॅन खूप. त्यानंतर कार्तिक शर्मा स्लो खेळला 19 बॉल 18. सॅमसंग जेमी सेंटरला चांगले शॉट. जेमी ओव्हरटनने भाई शेवटच्या ओव्हरला सॅमसंगने 6 मारला रे आउटसाइड ऑफ बॉल. ऋषीच नाव आहे ना त्याचं, क्रिश भगत. ऋषी का बोललो सर मी? क्रिश आणि असं झालं सर. क्रिश भगतला तो तर कडक मारला त्याने. ऑलमोस्ट वाईडच होता तो आय गेस. पण मग ते थोडं प्रेडिक्टेबल झालं त्यासाठी, कारण की आधीचे 2 बॉल पण त्याने तसेच टाकलेले सेम. क्रिश भगतची थोडी ऍक्शन ऋषी धवन सारखी आहे. हो म्हणून त्याला तू ऋषी बोललास. ओ माय गॉड मेमरी यार. त्याची ऍक्शन थोडी ऋषी धवन. पण नाही तो बॅटिंग ऑलराऊंडर आहे, त्याच्यात लिहून तरी असायचं. अच्छा नाही, पण त्याची ऍक्शन चांगली आवडली बरोबर थोडं. आणि कदाचित थोडं अजून वर्क केलं तो कन्सिस्टंटली टाकेल पण चांगली बॉल. बरोबर. काल मला तरी वाटलं की तो चांगली टाकू शकतो बॉलिंग. मे बी त्याला तू म्हणतोस तसं की पांड्याने वरनं टाकण्याऐवजी
त्याने कदाचित एखादी ओव्हर वरनं टाकायला गेली 6 ओव्हर्स मध्ये पहिल्या 6 ओव्हर मध्ये किंवा 8-9 ओव्हरच्या आसपास ज्यात त्याला थोडासा कॉन्फिडन्स आला असता. पॉवर प्ले मध्ये आय गेस नाही दिली पाहिजे. पॉवर प्ले मध्ये तर मी कॉन्फिडंट आहे खूप की अश्विनी कुमार आणि बुमराला आणि सँटनर किंवा गगनफरला एखाद दुसरी ओव्हर इथे तिथे देऊन ते आणि पांड्या स्वतः टाकणार आपण किती काय म्हणतो टाकणार हे तर करायचं आहे. हा सो मुंबईच्या बॅटिंगवर मला त्याबद्दल काही बोलूच वाटत नाहीये. काय केलं आता कर ना सपोर्ट. आता खरं तुझा सपोर्टर जागा झाला. अनालिटिकल अप्रोच माझा तोच आहे की मुंबईने काय पण इथे बसून आपण अनालिसिस करतो असं का वाटतं तुला? फुटकळ गप्पा मारतो आपण. पण काल मुंबईने पण जेव्हा स्टार्ट केला त्या अक्कीला हुसेननेच पहिली ओव्हर टाकली होती. डिकॉकने सेकंड बॉल छगा मारला होता. सो मला वाटलं की कदाचित मुंबई चांगली पेस करते आणि तो कोण तो प्लेअर त्यांचा आहे मुंबईचा दानिश मालेगावचा वाटतं. तर तो जो प्लेअर आहे तर मला वाटलं की भाई त्याला सेकंड टाइम मुंबई चान्स दिला म्हणजे मुंबईच्या टीम मध्ये एवढं ब्रुटल कॉम्पिटिशन पण तो डॉकवरच लवकर गेला. सो मला वाटलं की आज कदाचित विलजॅक्सला वर आणतील पण त्यांनी पुन्हा दानिश मालेवारला विलजॅक्सला खेळवलं पाहिजे. काल त्याला खेळू शकले सँटनर किंवा गजनफरच्या जागी त्याला ओपिनियन टाकू शकले नंतर. पण मुंबईने तो कॉल नाही घेतला की मला माहित नाही इम्पॅक्ट रूलचं कसं आहे. मुंबई 4च्या बाहेर एक 5वा टाकूच शकते. हा तर तो जो दानिश मालेवार आला तो आउट झाला. तर तो बॉल खूपच चांगला होता. तर बॉल आउट ऑफ पडला आणि चांगला स्पिन पण झाला तो बॉल. सो ती विकेट पडली मग विकेट पडली आणि मग विकेट पडली. सो 3 विकेट असे धपाधप पडले. 11 रनात 3 विकेट होते. त्याच्या पुढे जे काय झाले मला वाटतं की हे जे प्लेयर नमनधीर म्हण किंवा रमणदीप म्हणतो नाही नमनधीर आणि रमणदीप कम्पेअर नाही होऊ शकत. पण माहित नाही हे मला असं काय तसं कधी तुला लॉंग रन मध्ये तुझा हेल्पफुल असतील टीमसाठी असं नाही वाटत. म्हणजे जसं की तू रोहित शर्मा म्हणशील. आता रोहित शर्माचा वेगळाच क्लास आहे ते कम्पेअर नाही होऊ शकत. पण तरी म्हणतो हार्दिक पांड्या की हे लोक लॉंग रन साठी टीमच्या उपयोगी पडले. सो आता मी हे ओव्हरऑलच आयपीएल मध्ये म्हणतो की रमणदीप किंवा आपला नमनधीर आणि अजून कोण आहे. पण मला तू जी लीग म्हणतोस ती बरोबर म्हणतोस पण मला नमनधीर त्या लीग मला चांगला बॅट्समन त्या दोघांना कम्पेअर नाही करत कारण रमणदीप मला कधीच कळलं नाही तो प्लेअर काय एक्झॅक्टली. मी नमनधीर असं नाही. नमनधीर मला प्रॉपर बॅट्समन वाटतो चांगला टेक्निकली खेळणारा. तेच मी म्हणतो की एक्झॅक्ट काय म्हणणं मला कळलं नाही अजून. आता काल त्या नमनधीरने काहीतरी बॉलच पिकच नीट नाही केला तर काहीतरी रॅम करायला गेला बॉल आणि आउट झाला. पण अदरवाईज कन्सिस्टंटली ना यांनी बॉलिंग मध्ये काही जादू दाखवली ना बॅटिंग मध्ये कन्सिस्टंटली जादू पण नमनधीरने दाखवली बॅटिंग मध्ये फेअरली जादू दाखवली. म्हणजे लास्ट सीझन तू बघशील तो पांड्याच्या खाली उतरायचा आणि त्याने जे कॅम्यूज केले होते म्हणजे लास्ट इयर तो आयपीएलच्या ऑल टाइम 11 मध्ये पण होता. कारण त्याने ऑलमोस्ट 10 बॉल 24 10 बॉल 27 अशा त्याने कन्सिस्टंटली 14 पैकी थ्रू आउट द सीझन्स ते होत नाही ना असं नाही. त्याने लास्ट सीझन तर अख्खं खेळलं होतं त्याला उतरवतच खाली होते. आता या सीझनला पण त्याला 3दा वर पाठवलं. त्याने एकदा हाफ सेंचुरी एकदा 30-35 मारले आणि आज काल तो 0ला आउट झाला. तू रमणदीपचं म्हणतोस ते मला पटतं की रमणदीप बिट्स अँड पीसेस प्लेअर प्रॉपर. त्याचं खरंच नाही करत. आणि अजून एक आपण नाव घेतलं तशी कोणतरी अशा लीग मध्ये रमणदीप आहे. केकेआर मध्ये अजून एक कोणतरी प्लेअर आहे तसा रिंकू सिंग अनुकूल रॉय म्हणायचं. अनुकूल रॉय जसं वाटतं की नक्की काय म्हणणं म्हणजे त्याच्या फिल्डिंग साठीच मी त्याला आतापर्यंत जे काही लोक ते इव्हन मुंबईमध्ये जो होता मुंबईमध्ये पण त्याला फिल्डिंग सब म्हणून ते काय. आणि मग टीम डेव्हिड पण तसंच वाटायचं. काय नाही टीम डेव्हिड भाई प्रॉपर हिटर म्हणून नाही मला तर आधीपासून आवडत. तुला भविष्य बघता नाही प्रॉब्लेम आहे. जाऊ दे लेट्स नॉट गो देअर. तुला लगेच कळतं की भविष्यात तुझं काय तुझं लगेच थांबतोस. मग त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्या आले. दोघं पण 120च्या स्ट्राईक रेटला. ते दोघं काय खेळायचे यार. मला वाटतं त्यांनी खरंच सुपारी घेतली हार्दिक पांड्याची. काय व्हायचं माहिती एक मी रील बघितलेली रे ह्याची सेंचुरी झाली ना आपली तिलक वर्मा लास्ट मॅचला सेंचुरी झाली ना त्यानंतर मी एक रील बघितलेली. एक कोणतरी माहित नाही तर तो इन्फ्लुएन्सर होता की रॅन्डम असं ते रॅन्ट चाललेलं त्याचं की नहीं खेलेगा भाई ये ओडीआई का प्लेयर है ये एक इनिंग खेलेगा अच्छा पूरे साल नहीं खेलेगा. आणि आता या मॅचला तेच झालं. आणि मला ना असं इतके दिवस झालं की मला आय लव्ह तिलक वर्मा पण T20 नाही. पण मला काल तरी पण असं वाटतं की काल तिलक वर्मा ट्राय करत होता. मला सूर्या काल ट्राय करत होता असं म्हणजे एका पॉईंट नंतर तो इनिंग पेसच नव्हते करत दोघंही. म्हणजे ऑलमोस्ट ते 3 आउट झाले ह्यात मॅच गेली असेलच पण त्याहून जास्त मॅच कुठे फसली तर ती इथे फसली. तेच झालं विकेट पडतात पण रन बनवणं हे काम आहे ते नव्हते बनत असं मला वाटत होतं. आणि लिटरली असं वाटत होतं की आत्ता चार्ज करतील आत्ता इनिंग काय म्हणतो ना
गिअर्स चेंज होतील, होतच नव्हते. आणि एका पॉइंटला मॅच अशा पोझिशन झाली, मी ग्रुप माझ्या मित्राशी वगैरे बोललो पण, की आता ही जर मॅच जिंकू शकतो ते दोघं जिंकून घालून माझ्या दोघांनी जातात. आणि तेच झालं. एका पॉइंटला एक विकेट पडल्यावरती तुझा रन रेट इतका एकतर ऑलरेडी झाला होता रिक्वायर्ड, किंवा सगळ्यांना मारायचे, सगळे आउट होणारच होते त्या पिचवरती. कारण काल तिथे ड्यू पण ग्रेट नव्हता आला. आणि चेन्नईने काल लाईन कडक पकडली होती जी काय बॉलिंग करत होती चेन्नई. अंशुल कंबोज तो इंग्लंड जाऊन टेस्ट खेळला, त्यात त्याने जशी बॉलिंग करायला हवी होती तिने इकडे केली. त्याने 3 ओव्हर 10 रन दिले, त्याने 3च्या इकॉनॉमीने काल बॉलिंग केली इकडे. त्यामुळे त्याला टेस्ट मध्ये प्रिफर केलं. तो रणजी पण चांगला खेळला, पण तिथे तर स्पीड खूप कमी वाटला होता आपल्याला, 126 वर टाकत होता. थोडे ते पण आहे, पहिलीच मॅच आहे आणि डिरेक्ट इंग्लंड मध्ये तुझा डेब्यू होतोय. बरोबर, तिथला स्विंग तुला कंट्रोल करायचा, तिथला स्विंगचा तुला अंदाज नाही, त्या सगळ्या गोष्टी पण असतील. बरोबर, इथे काय आपल्या इथे जास्त स्विंग नाही बॉल, आणि बॉलचा पण डिफरन्स. तिथे ड्यूक्स वापरतो, तिथे आपण तो SG बॉल वापरतो, त्या सगळ्या गोष्टी पण आहेत. तो यस. नंतर मग हार्दिक पांड्या आला, एक रॅश शॉट मारायला गेला. पण तुला काय वाटलं दोघांच्या बॅटिंग बद्दल? काय नाही, मी दोघं साधारण एक 10-15 बॉल खेळले, त्यानंतर मला भविष्य दिसलं मॅचचं काय खेळ. आणि मग मी माझ्या कामाला लागलो दुसऱ्या. म्हणजे चालू होती एका साईडला, पण मी असं लक्ष देऊन नाही बघितली. कारण मला वाटतं की मध्ये कुठेतरी ओव्हरटर्नच्या ओव्हरला थोडं मारायला सुरुवात केली आहे, पण मग पुन्हा एका ओव्हरला परत 6 रन काढले. असं ते त्यांनी टेम्पोच नाही बनवला मॅचचा. शिट यार, मुंबई इंडियन्स आता कोलॅब नाही करणार आपल्याबरोबर, आपण एवढं क्रिटिसाइज करतोय. आपण असं वाईट नाही बोलतो, माझ्या ते खूप भारी प्लेयर्स आहेत. पण मग परत मग रोहित शर्मा येऊन बोलणार की बाहेर जो बैठ के बोलले इझी आहे, इधर आके तर मला वाटतं की सूर्याने तर ऑब्व्हियसली गेली 3-1 वर्षात सूर्याने चालवली मुंबई प्रॉपर बॅटिंगच्या जोरावरती. तिला खूप प्रॉमिसिंग नॉक्स केलेत, पण मला वाटतं की कुठे आय थिंक गेम अवेअरनेस वगैरे प्रकारे मुंबई नीड रोहित शर्मा ऑन फील्ड आणि बॅटिंग लाईनअप मध्ये पण, कारण की तो एक्सपिरियन्स लॅक होतोय आता. राईट, मुंबई जी तुला एक स्टेबिलिटी देतो रोहित शर्मा ऑन द फील्ड, म्हणजे तुझं बॉलिंग करत असताना की भाई सगळ्यांना काम आणि कंपोज ठेवणं. आता हार्दिक पांड्या त्याचा किती एक तो माहित नाही, पण तरी इन जनरल त्याचं तिथे असणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे जसं की सचिनच्या बाबतीत बोललं जायचं की सचिनचं मॅच खेळो चांगली न खेळो त्याचं काही मॅटर न करत, तो ड्रेसिंग रूम मध्ये असणं यानेच पूर्ण एनर्जी चेंज व्हायची. सो आय गेस रोहित शर्माचं तसं आहे की तो ऑनफिल्ड असणं खूप गरजेचं आहे. तो माहोल चेंज करू शकतो पूर्ण. मोराल जर डाऊन झाला असेल तर तो अप कसा करायचा ते त्याला माहिती असेल एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स. बरोबर. आणि मला असं वाटतं की मुंबई किंवा चेन्नई ह्या टीम बऱ्यापैकी सिस्टमॅटिकली चाललेल्या टीम्स आहेत. खूप सिस्टीम मिसिंग वाटते, मॅनेजमेंट आणि सिस्टीम मिसिंग वाटते. आणि बाहेरून बघता ना आतून काय असेल माहित नाही. पण माझा मुद्दाच वेगळा. माझं म्हणणं की विराट कोहली जेव्हा आरसीबीचा कॅप्टन होता किंवा विराट कोहली इंडियाचा कॅप्टन होता, विराट इज काइंड ऑफ दॅट लिडर जो इमोशनल सगळं गेम चालवतो. ठीक आहे, आणि विराटचं तेवढं कर्तृत्व पण आहे की त्याच्या इमोशनल लोक कॅरी पण होते. मी रोहितला कधी तेवढं इमोशनल होऊन टीम सांभाळताना नाही बघितलं. प्रॉपर एक प्लॅन्स आणि एक काय म्हणतो पण त्याला टॅक्टिशियन म्हणून रोहित शर्मा जास्ती बघितले मी. आणि बाकी त्याचे काय त्याचं ऑफ द फील्ड जे काय त्याचं असेल ते. हार्दिक पांड्या मला असं वाटतं की त्याचे विराट करतो ना ते हार्दिक पांड्या करायचा गुजरातमध्ये असतं ना, आणि तेव्हा त्यावेळेस की लहान पोरं होती. कोणते शुभमन गिल किंवा सुदर्शन असेल, एकच मोठा प्लेअर होता तो शमी होता त्यापेक्षा. हा, तारी शमी त्याला सर्व कॉल आउट पण करायचं. पॉडकास्ट राशीद खान वयाने लहानच आहे हार्दिक पांड्यापेक्षा. सो असे सगळे लहान लहान पोरं खूप मोठा होता. सो सगळी तशी पद्धतीची तिथे प्लेयर्स होते जे एका अशा पद्धतीच्या लीडर खाली चालतील. मला वाटतं की मुंबईत त्याची ती लिडरशिप स्टाईलच वर्क होत नाही असं मला वाटतं. आणि आता मला जेन्युइनली हार्दिक पांड्या आवडतो. मला हेही वाटत होतं की इंडियाचा पण कॅप्टन तो असायला होता आफ्टर रोहित शर्मा. पण मला वाटतं की मुंबईच्या सेटअप मध्ये कुठेतरी ते जरा वर्क नाही होत असं मला वाटतं. आणि होतंय काय की सूर्या डिझर्व टू बी अ कॅप्टन मुंबई. एकेकाळी तो त्या पॉईंटला होत, रोहित नंतर सूर्याच होता किंवा मग बुमरा. पण बुमराचं तेच आहे, बुमराचं तुझं इंजरी पण बघता ते लोक असं वाटत होतं कॅप्टन म्हणून. तिलक नाही तेवढं नाही केलं आय गेस बॅटिंग मध्ये की त्याला कॅप्टनशिप. एज होतं ना, एज होत वय, त्याकडे वय होतं. पण पाटीदारचं बघायला गेलं तर पाटीदारने पण जास्ती काही नव्हतं केलं. पण विराटला नव्हती करायची कॅप्टन्सी म्हणून इट्स लाईक जॉर्ज बेली की भाई पोटेन्शियल बघून आपण करूया. त्यामुळे पाटीदार खेळला होता, बरा केला होता. राईट. तर मुंबईचं मला वाटतं जाऊ दे यार, मला तर नाही बोलायचं. शार्दुल ठाकूर आला नंतर, शार्दुल रिप्लेसमेंट 12 बॉल 6 खेळून गेला मग तो. आणि नंतर मग क्रिश भगत पण 15 बॉल 7, अश्विनी कुमार 6 बॉल 1, जसप्रीत बुमराह 5 बॉल 2. सो खाली पण कोणी खेळ नाही, अशी एक मोहम्मद शमी सारखी एक एखाद दुसरी इनिंग पण नाही आली. बरोबर. सो मॅच थोडी माहित नाही गेलेली, वन साइड. मुंबईला एवढं मी दारुण पराभव मुंबईचा कधी पाहिला नव्हता. मुंबई 103 रन्सने हरली
चेन्नई सोबत, ऑलमोस्ट अर्धे रन, सॅमसन सोबत जिंकली अर्ध्या रन. याला आपण खुशी बनवूया. येस, बी पॉझिटिव्ह. पण बॉलिंग त्यांची चेन्नईची जी होती, अकिला हुसेनने त्यांनी जे काही यू कॅन्ट सी मी जॉन्सन मध्ये एक स्टेप आणली होती, ती जॉन्सन आहे, जॉन्सिना. तर ते जे काय होतं ते काय तेच होतं ना. हा, जॉन्सिना नाही, जॉन्सिना तर असं करतो, यू कॅन्ट सी. ते का करतो तो मास्क लावतो, अकिला मास्क लावतो. तर त्याने चांगले बोलले, 4 17 रन दिले फक्त आणि 4 विकेट काढले तरी, 4ची इकॉनॉमी आहे त्याची फक्त. बरोबर. त्यानंतर मुकेश चौधरीने पण चांगली बॉलिंग केली, 4 ओव्हर 31 रन्स दिले, 1 विकेट काढून. अंशुल कंबोजने खूप चांगली बॉलिंग केली. बरोबर. 3 ओव्हर 10 रन देऊन 1 विकेट. आणि नूर अहमदने एक बॉल टाकला, तो एकदम असं हेवायर गेला. 5 रन गेले असते, पण तो त्या बाय द वे मुकेश चौधरीची काल एक स्टोरी होती, तर पीसीआर कुठे हगलं तुला सांगतो का. तर काल मुकेश चौधरीचं ऑलरेडी सांगितलं होतं की मुकेश चौधरीची आई काल गेली होती, ऑफ झाली, सो तो आज खेळायला आला. सो जसा त्याने पहिला विकेट काढला, डिकॉकला जेव्हा त्याने आउट केलं, त्याने फुल लॉकेट विकेट मुवमेंट तो करायला गेला, पण त्यावेळी पीसीआरने शॉट स्विच केलं, तरी चुकीच्या माणसाचा शॉट लावला, तेव्हा त्याची मुवमेंट मिस झाली, त्याने डिकॉकचा शॉट लावला एक्झिटचा. असू शकतं. इथे मी असायला हवं होतं सगळं म्हणून. तर काल धोनी नाही खेळला यार, धोनी बोलत होते की खेळणार आहे वगैरे, आणि क्रिकेट झालं. हेटर, प्युअर हेटर. खूप लोक त्या अपेक्षेने पण होते की भाई MS धोनी, एक तर मी 4-5 विकेट गेल्यानंतर एकदम असं हे झालं की आज धोनी गेला. पण काय तुला ऑलरेडी स्क्वॉड अनाउन्स झाला होता. 11 मध्येच नव्हता, मी नंतर बघितलं, 11 नंतर बघितलं. स्टील खूप लोकांपैकी नव्हतं, पण ठीक आहे. हेटर, प्युअर हेटर. मजा नाही घेत गोष्टी. मी हेटर नाही, माझं म्हणणं आहे की आता धोनी, मला वाटतं की सॅमसनला त्या टीम मध्ये आणण्याचं जे उपयोजन होतं ते झालेलं आहे पूर्ण. आता मला वाटत नाही धोनीला पूर्ण सीझनच नाही खेळणार. मला वाटतं धोनी खेळ, मला पण नाही वाटत त्याला खेळतील किंवा डिरेक्ट नॉकआउटला खेळतील जेव्हा त्याची खरी गरज असेल समोरच्या टीमला. म्हटलं का सॅमसन लाईक, मला वाटतं की इमोशनली सॅमसन मागे तेवढाच इंडिया असेल पुढे जाऊन जसा धोनीच्या मागे राहिलाय. हा, आणि सॅमसन असाच खेळत राहिला तर फक्त IPL नाही, तो इंडियासाठी असाच खेळत राहिला ना या फॉर्म मध्ये, तर ऑब्व्हियसली असणारच. बरोबर आहे, ऑब्व्हियसली असणार. सॅमसन ती लेगसी पूर्ण करेल. मला वाटतं की सॅमसन ते इमोशनल काय म्हणतो ना, मायलेज देईल चेन्नईला जे धोनीने दिलेलं आहे. येस. आणि सॅमसन केरळाच आहे ना, राईट. येस. चट्टा खेळेगा, मिळू शकतं. आणि तेवढा पोचेल की नाही माहित नाही धोनी एवढं, पण ते इमोशनल एक जो सपोर्ट असतो तो मिळू शकतो चेन्नईला, आणि आहे ऑब्व्हियसली, अजून पण आहे. आणि मला नाही वाटत जसं सचिनचं आहे ना की सचिन मुंबई बरोबरच असणार, तसंच धोनीचं वाटतं मला, धोनी चेन्नई बरोबरच असणार आहे शेवटपर्यंत. नाही, धोनी तो खेतो में जाएगा, काय एक किसान खेत में जाएगा. पण IPL ला येणार तो, IPL ला येणार आहे. खेती तर पावसाळ्यानंतर चालू तरी. अरे मुंबईत जोगेश्वरीच्या एका घरात राहतोस तू, तुला काय शेतीबद्दल माहिती रे? गावात घर, शाळा कोणती आहे तुझी? शाळेत शिकवलं नाही का शेती कधी करतात? तुला पेरणी वगैरे माहिती कधी होते? पेरणी पावसाळ्यात होते. पेरणी आधी उन्हाळ्यात करायला घेतात, मग ते उन्हाळ्यात संपताना करतात, आणि हिवाळ्यात पण थोडं असतं. आता तुला सांगू का रब्बी पिकं वगैरे काय असतात? रब्बी ओ माय गॉड, रब्बी हंगामी वगैरे. ओ माय गॉड. शाळेत असताना तुम्हाला शिकवलं नसेल, पण ठीक आहे. आजच्या व्हिडिओत खूप काही एडिट करण्यासारखं आहे, जाऊ दे, पण नको करूया, पण ठेवू दे लोकांना. कालच्या मॅच मध्ये पण काही नव्हतं तसं. काही शेतकऱ्यांनी पाहिलं तर त्यांना मजा येईल बघायला. क्रिकेट लव्हर्स नसतील, आपण तेवढा स्पेक्ट्रम कव्हर करतोय, बघतोस तू. असो, संपूया, बस झालं. अजून नाही बोलू शकत मुंबईच्या कमकुवत या सीझन बरोबर. आणि पण मला तरी विश्वास आहे मुंबई कमबॅक करेल. पण कमबॅक करून काय चान्सेस आहेत त्यांना? प्रत्येक चान्स. मुंबई 5 हरली, ठीक आहे, आणि तू जर 14 मॅच खेळतोयस, तुला 8 मॅच जिंकणं नेसेसरी असतं. सो तुला 6 मॅच हरण्याची मुभा असते. टेबल मध्ये तरीही KKR सगळ्यात खाली आहे. KKR यारची वेगळ्याच झोन मध्ये, ते लोक एक मॅच जिंकतात चुकून. हे बघ ना, 7 मॅच खेळून अरे मुंबई 8व्या नंबर आहे. LSG टफ देते, LSG आणि मुंबईचा रन रेट मागच्या मॅचला चांगला ना, 99 रन्स जिंकून मुंबईने या मॅचला इक्वल केलं. येस, त्यामुळे अजून पण होप्स आहेत मुंबईकडे ऑब्व्हियसली, आणि मुंबई सोबत नेहमीच असणार आहेत. राईट. सो तुम्हाला काय वाटतंय कालच्या मॅच बद्दल, मुंबईच्या फ्युचर बद्दल, ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजरा, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.